नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कर्जाला कंटाळून एका सोनाराने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी सेल्फी व्हॉट्सअपवर मित्राला पाठवली होती चिठ्ठी। त्यानंतर पती पत्नीने गंगेत घेतली उडी। कर्जात पुरते बुडालोय, हप्ते भरून भरून कंटाळले। आता आम्ही अजून हप्ते भरू शकत नाही, त्यामुळे मृत्यूकडे स्वतः सोपवतोय। जिथून कुठूनही आत्महत्या करू, तिथून सेल्फी पाठवू अशी नोट लिहून कर्जबाजारीपणाला कंटाळून सौरभने पत्नी मोनासोबत हरिद्वारमध्ये गंगेत उडी मारून आत्महत्या केली। मृत्यूपूर्वी दोघांनीही शेवटचा सेल्फी घेतला। नंतर त्यांनी सेल्फी आणि सुसाईड नोट त्याच्या मित्राच्या व्हॉट्सअपवर पाठवला। गंगेत उडी मारण्यापूर्वी या जोडप्याने आपल्या कुटुंबांनाही बोलवले होते। ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये राहणाऱ्या एका सोनाराची। म्हणजे सोनाराचे नाव होते सौरभ। सौरभचे किशनपुरा इथे दागिन्यांचे दुकान होते, परंतु बराच काळ हा व्यवसाय तोट्यात होता। दरम्यान याच्यावर कोट्यवधीचे कर्जही झाले होते। त्यांनी चालवलेल्या 4-5 भिशीसाठी पैसे भरण्याची वेळ आली होती, मात्र सौरभकडे पैसे शिल्लक नव्हते। दुसरीकडे वसुलीसाठी कर्जदार घरी येऊ लागले। अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून सौरभने पत्नीसह आत्महत्या केली। दरम्यान भिशी पद्धतीत सर्व सभासदांकडून समान रक्कम घेतली जाते, टोकन दिले जातात आणि बोलीही लावली जाते। ज्याचे टोकन आधी येते त्यालाच व्याजावर जमा केलेले पैसे मिळतात। ते निर्धारित कालावधीत परत करावे लागतात। मात्र सौरभला भिशीचे पैसे परत करता आलेच नाही। सौरभने जवळपास 5 भिशा चालवण्यास सांगण्यात येत आहे। एका भिशीमध्ये कमीत कमी 200 सदस्य होते आणि प्रत्येक सदस्याला 2000 रुपयाचा हा हप्ता होता। सर्व भिशीचा कार्यकाळ संपल्याने लोकांना पैसे द्यावे लागले। कर्जाची रक्कम कोट्यवधीवर पोहोचली होती। नोटमध्ये काही लिहिलेले होते। सौरभने जी नोट लिहिली त्यात नेमकं काय लिहिले होते? गंगेत उडी मारण्यापूर्वी सौरभ बब्बरने आपल्या मित्राला व्हॉट्सअपवर पाठवलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, कर्जात पुरते बुडालोय, हप्ते भरून भरून कंटाळलोय। आता आम्ही अजून हप्ते भरू शकत नाही, त्यामुळे मृत्यूकडे स्वतः सोपवतोय। जिथून कुठूनही आत्महत्या करू, तिथून सेल्फी पाठवू। आत्महत्या करण्यापूर्वी सौरभ बब्बरने त्याच्या घरी शेवटचा फोनही केला होता, ज्याचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या कॉलमध्ये सौरभ म्हणत आहे, आमचा व्हिडिओ सर्वांना दाखवा, आम्ही हरिद्वारमध्ये आहोत आणि आमचे जीवन संपवत आहोत। इथून उडी मारणार आहेत। मुलांना त्यांच्या आजोबाच्या घरी सोडलेत। नगर कोतवाली भागातील किशनपुरा येथे राहणारा सौरभ बब्बर याचे याच परिसरात ज्वेलर्सचे दुकान होते। सौरभ तब्बल रविवारी रात्री पत्नी मोना बब्बरसोबत हरिद्वारला गेला होता।
सोमवारी त्याचा मृतदेह गंगा कालव्यातून सापडला. पत्नी मोना अद्याप बेपत्ता आहे. सौरभकडे लोकांकडून भरपूर पैसे होते आणि त्याच्यावर खूप कर्ज होते. त्याला 2 मुले आहेत, ज्यांना त्याने मृत्यूपूर्वी आपल्या आजी आजोबांच्या घरी सोडले. मात्र त्यावेळी हे जोडपं एवढं मोठं पाऊल उचलणार हे कुणालाच माहीत नव्हतं. या घटनेनंतर कुटुंबियांची दुरवस्था झाली असून रडत आहेत. निरागस मुलांचे चेहरे पाहून कुटुंबियांना आपले अश्रू आवरता येत नाहीत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 7 वर्षाच्या मुलाचे वडील सौरभ बब्बर याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत.